नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे कांदा भजी। पाऊस पडत असेल तर घरच्या लोकांना कांदे भजी खाण्याची नक्कीच आठवण होते। चला तर मग कुरकुरीत अशी कांदे भजी कशी बनवायची ते आता आपण पाहूया। तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कांदा भजी बनवण्यासाठी इथे आपण कांद्याचे उभे असे बारीक पातळ काप करून घेतले आहेत। एका बाउलमध्ये कांद्याचे पातळ उभे चिरलेले काप टाकायचे आहेत। चवीनुसार मीठ टाकायचे आहे। 1 चमचा साखर टाकली आहे। अर्धा चमचा हळद टाकली आहे। अर्धा चमचा लाल तिखट टाकले आहे। 1 चमचा ओवा हातामध्ये क्रश करून टाकायचा आहे। इथे हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला आहे, तसेच बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे। सर्व साहित्य हाताच्या साहाय्याने एकसारखे छानसे मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता कांद्याला छानसे पाणी सुटले आहे। 1 वाटी बेसन पीठ घेतले आहे। अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे। गरजेनुसार थोडे पाणी टाकून सर्व साहित्य एकसारखे छानसे मिक्स करून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता कांदा भजीचे पीठ छान मळून झाले आहे। मीडियम गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये तेल तापत ठेवले आहे। तेल गरम झाल्यावर 2 ते 3 चमचे तेल कांदा भजीच्या पिठामध्ये टाकायचे आहे। इथे तुम्ही अर्धा चमचा सोडा पण टाकू शकता। तेल छान गरम झाले आहे। आता आपण कांदा भजी तेलामध्ये टाकून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता कांदा भजी तेलामध्ये टाकून झाली आहे। लो टू मीडियम फ्लेमवर कांदा भजी छानशी कुरकुरीत तळून घ्यायची आहे। 5 ते 10 मिनिटं कांदा भजी छानशी अलटून पालटून कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता कुरकुरीत अशी कांदा भजी तळून तयार आहे। खाण्यासाठी तयार आहे कुरकुरीत अशी कांदा भजी। कांदा भजी गरमागरम चहाबरोबर सर्व करू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल। वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।